त्या दिवशी नीरव पण काहीतरी त्याला समजावत होता, तर त्याच्यावर पण चिडला, त्यालाच काहीतरी उलट बोलायला लागला. प्लीज आता येता जाता कोणी त्याची अक्कल काढली तर तो तसाच वागणार ना. एक मिनिट, नीरवने त्याची अक्कल नाही काढली, त्याला फक्त अक्कल वापरायला सांगितली. अगं तेच सांगते मी, तसं सांगायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? गरज नसती तर असं बिंडोकासारखी कामं करत फिरला नसता तो. सायली असं काय केलंय त्याने? त्याने काय केलंय रेणुका, तुला आता मला आठवण करून द्यावी लागेल का सगळ्याची? त्या दिवशी नाही का तो उगाच दगड घेऊन कशाला त्याला सोड. कुठे त्या बिंडोक माणसावरून तुझ्याशी भांडत बसायचं मी? काय बिंडोक? सायली तुझ्याला बिंडोक म्हणतेस ना, तो स्टेट लेवलचा कबड्डी प्लेयर आहे हे तुलाही माहिती. असाच कोणी माथे फिरू नाहीये. माथे फिरू नाहीये? मग एवढ्या कारणावरून का सतत हाणामारीवर येतो तो? डोकं चालवता येत नाही त्याला? तू पण ना त्या नीरव सारखी सुरू होऊ नकोस सायली. डोकं नाहीये, डोकं नाही. सगळी अक्कल काय बाप्पाने तुम्हा दोघांनाच दिलेली नाहीये. कोण बोलतोय? सायली अगं काय चाललंय तुमचं? सोडा ना आता. एक मिनिट सायली, तुला नक्की काय म्हणायचंय? नाही नाही, तुला कळतंय, तुला व्यवस्थित कळतंय मला काय म्हणायचंय ते. आय होप तुझ्या बाप्पाने तुला तेवढी तरी अक्कल दिली, सो ती आता वापरा आणि जरा इंडिपेंडंट व्हा. सतत कुणाचा तरी हात हातात धरून चालायची ना काही गरज नाहीये. सोडा आता ती सवय. कशाला गेलीस तू आम्हाला सोडून? हा, तुला सोबत राहायला सांगितलं होतं ना? अक्कल नाहीये तुला का? खरं बोललेलं लागलं वाटतं आता. हा, बोललेलं लागलं नाहीये, तुझं बदललेलं रूप कळलंय. काय म्हणायचं काय नक्की तुला? हा, काय म्हणायचंय तुला? जे समजायचंय ते समज. हे बघ रेणुका. सायली अगं काय भांडताय तुम्ही? सायली सगळे स्ट्रॉंग नसतात. हो मान्य आहे ना, सगळे स्ट्रॉंग नसतात, मान्य आहे. पण आपण पण काही आईच्या पोटातून स्ट्रॉंग बनून बाहेर नाही आलोय. आणि हे बघ मनवा, मी तिला जे सांगते ना ते तिच्या भल्यासाठीच सांगते. पण समोरचा माणूस आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगतोय एवढं सुद्धा डोकं चालवता येत नसेल आपल्याला तर काय बोलणार? आणि आपण काय समजावायला गेलो की तो सम्राट मारामारी करायला उठणार आणि ही त्या बिंडोकची बाजू घेऊन आपल्याशीच भांडणार. मूर्ख कुठली. काय बघ, मनवा मी येते, फक्त ती बर्फी परीला आठवणीने देशील? नाही अगं, ऍक्च्युली ती नाहीये, लातूरला गेली. लातूरला? अशी अचानक? एक्झाम जवळ आलेली असताना? रुचिरा ती कायमची सोडून गेली. काय? मला झोप आली आहे जरा, आपण उद्या बोलू. नाही 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 नाही, असा विषय नाही बदलायचा. तूच मग अशी म्हणालीस ना वेगळा विषय बोला म्हणून, मग आता बोलतोय की. हो पण मग वेगळा विषय तो लग्नाबद्दलच हवा असं नाही ना. परी, आज मुलगा बघ, उद्या साखरपुडा कर आणि परवा लग्न कर. अगदी असंच म्हणत नाहीये ग मी, पण मुलाला बघून घ्यायला काय हरकत आहे नाही का? बाबा पण हे बघ परी, आपण लग्न की नाही फुरसतीत करू की. अगं पण एकदा मुलाला त्याच्या घरच्यांना भेटून तर घे. हे बघ, तू बोललीस काहीतरी वेगळ्या विषयावर बोला म्हणून मी बोललो. त्याचा तू नीट विचार कर आणि काय तो निर्णय घे. आमची काही जबरदस्ती नाही तुझ्यावर, कळतंय? वाह वाह, हात दाखव, हात दाखव. काय चव आहे हातांना. अन्नपूर्णा
जणू अन्नपूर्णा. वा वा रुचिरा, काय झालंय? सँडविच वेगळंच झालंय काहीतरी. थँक्यू. थँक्यू आहे. तू काय बोलते थँक्यू आपल्याला? आपण बोलायला हवं तुला थँक्यू. नक्कीच आपली अख्खी टीम नाही इथे. सम्राटने तुला अजून सँडविच बनवायला लावले होते. अजून तू बसले तिकडे कापत टोमॅटो काकडी. अरे हा, सम्राट वरून आठवलं, सम्राटचं कोणाशी भांडण वगैरे झालंय का? भांडण नाही का? अरे नाही, मी काल सायलीच्या रूमवर गेले होते ना, तेव्हा त्या म्हणत होत्या की सम्राटने कोणाला तरी दगड मारायला उचलला म्हणून. दगड दगड नसेल अगं, खडा असेल. खडा मारलाय त्यांनी सायलीला वर्गात. दारू काय मारला माहितीये? खडा मारला. मग फक्त खडा मारला याच्यावरून त्यांची भांडणं का होतील रे? भांडण? सम्राट आणि नीरवचं भांडण झालंय, यावरून सायली आणि रेणुका सुद्धा भांडत होत्या. काय असं काय करतोय धवल? हे बघा, मला खरं खरं सांग, नक्की काय झालंय? अगं खरंच काहीच नाही आलंय रुचिरा. तुला माहिती आहे ना, सायली भांडतच असते. तिला खायला कमी आणि भांडायला जास्त आवडतं. ठीक आहे, तू सँडविच का घे. हे बघ, मला माहितीये नक्की काहीतरी झालंय. आता तू मला सांग काय झालंय? अगं खरंच काही नाही झालंय रुचिरा, खरंच नाही झालंय. हे घे. काय नाही झालं? मग परी का निघून गेली लातूरला कायमची? मनवा अचानक का राहायला आली हॉस्टेलवर? आणि हो, सम्राट का तुझ्याशी एवढा विचित्र वागतोय? सम्राट आणि नीरवचं भांडण झालं का? सांग ना. अगं रुचिरा, खरंच काय झालेलं नाही. अगं तू उगाच टेन्शन घेते. तू चल, आपण निघू. चल चल. नक्की? अगं हो नक्की. घे माझी शपथ. रुचिरा काय पण आता. माझी शपथ घे. हा आबा बोला. सम्राट, अरे हायस कुठं तू? काय चाललंय काय तुझं? माझं काय चाललंय, अभ्यास वगैरे. अभ्यास आणि कबड्डी? हा ती पण चालली आहे की. असाच. अरे पण फोन करत जा ना एखादा मारता. 2 दिवस तुझा फोन लावतोय, सारखा दाखवतोय स्विच ऑफ. हा ते जरा 2 दिवस जरा खराब झालेली बॅटरी फोनची. बार बार. हा आणि तुम्ही कसे आहात? काय विचार नकोस आमचं. फार वैतागानू टाकलाय तुझ्या आईनं. का काय झालं? तिला काय झालंय? तिला काय नाही झालंय, पण तुला काय झालंय ते सांग. अरे तुला किती वेळा सांगितलं का तुझ्या मामाच्या पोरीचा उचलत जा म्हणून फोन? अरे तू उचलत नाहीस तिचा फोन, म्हणून तुझा मामा तुझ्या आईचं खातो डोकं आणि मग ती पिकावती माझं डोकं. हो पण आबा, मला तिच्याशी नाही करायचंय लग्न. अरे पण तुला कोण सांगतोय तिच्या बरोबर कर लग्न म्हणून? फोन तर उचल. अरे इकडे माझ्या डोक्याला होतोय ताप. तर मग माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे का इकडे? अरे पण तू चिडतोयस कशाला? चिडू नको तर काय करू? मला काय दुसरे उद्योग नाहीयेत का तिला फोन करायचा सोडून? अरे मी तुला फक्त सांगतोय, तू असं काय करतोय येड्यावानी? झालं बोलला तुम्ही पण मला वेळा बोलला. मस्त तुम्हीच राहिले ना. तुम्ही पण काढा माझी अक्कल. अरे कोण काढतंय तुझी अक्कल? सगळे येता जाता माझी अक्कलच काढताय. तुला रोहित विषयी माहितीये हे मला अजिबात पचलेलं नाही. त्यात जर तू कोणाला काही सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी. तिला धमकी द्यायची नाही, कळलं? तिच्या जागी जर शिवानी असली असती तर छबुडीला मध्ये आणायचं नाही. का आणणार? तिला तू सांगितलं असतस तर? ती माझी बहीण आहे, माझा तिच्यावर विश्वास आहे. आमचा नाहीये तिच्यावर विश्वास. जा. सम्राट!